सकाळी उठल्यावर असा पैशांचा गट्टा बघायला मिळेल वाटलंच नव्हतं. तर नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा लग्नाचा व्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रात्री 3:30 वाजता झोपून सकाळी 9 वाजता उठलो आणि तेव्हा पाहिलं की आमचे कपडे ओलेत. मग इस्त्री करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो होतो. इस्त्रीचं दुकान भेटत नव्हतं, म्हणून आम्ही पहिले चहा पिऊन घेतला. मग इस्त्रीचं दुकान हुडकावं म्हणलं. बरोबर 10:30 पर्यंत आम्ही फ्रेश होऊन तयार झालो होतो आणि लग्नाच्या स्पॉट वरती निघणार होतो. लातूर मधला हा सगळ्यात मोठा देवीचं मंदिर असं मानलं जातं. अंबाबाईचं दर्शन बाहेरनच घेतलो आणि आमच्या स्पॉटवर पोहोचलो. तेवढ्यात वरात निघाली होती आणि आपले नवरदेव जाणार होते मारुतीच्या मंदिरला. आम्ही पण गेलो होतो त्यांच्यासोबत. मारुती रायांचं मंदिर इतकं छान होतं, आतून पूर्ण मिरर वर्क होता. या दादांनी वरातीमध्ये खूप पैसा उडवला होता आणि खूप मजा येत होती. हळदीसाठी हा सिलेंडर आणला होता, पण लग्नामध्ये कामी आला बघा. तेवढ्यात आपले नवरदेव सुद्धा खाली आले, मस्त नाचत होते सगळेजण आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलो. तेवढ्यात नवरा नवरींची एंट्री झाली. लगेच विधीला सुरुवात झाली. पहिले तर कन्यादान होणार होतं, मग अक्षता पडणार होते. आमचे महाशय मित्र यांच्या मागे जाऊन फोटो काढत होते. कसं फोटो निघणार होतं त्यांनाच माहित होतं बघा. 12:30-1च्या दरम्यान अक्षता सुद्धा पडले होते. फायर वर्क झाला, सगळं शूट वगैरे झालं. मग लगेच जेवायला बसलो आम्ही. आणि मंडळी गुरुवार असल्यामुळे माझा उपास होता. एकच टाइम जेवायचं होतं म्हणून मी सकाळपासून काहीच खाल्लो नव्हतो. तसं शशांक दादांनी खूप मस्त जेवण ठेवलं होतं. मेन्यू खूप चांगला होता. जेवण सुद्धा मला खूप आवडलं. कॉंग्रॅच्युलेशन. जर माझे क्लिप्स चुकीच्या आल्या कॉंग्रॅच्युलेशन. तू आहे व्हिडिओ काढायला त्याने. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यानंतर रुपाली मॅडमची विदाई होणार होती. मॅडम खूप भाऊक झाले होते आणि आमचे सर त्यांना खूप हसवत होते. तर म्हणजे लग्नाचा सेकंड पार्ट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आजचा व्लॉग इथंच संपवला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.